आम्हाला बसायला जागा नाही तरी आम्ही टेम्पोत कोंबून सगळेजण गेलो होतो. असं मज्जा करत चाललो होतं. मंदिरात गेल्यानंतर पाया बिया पडलो आणि सगळं तर इथं चालू होतं विचारूनच काय करायचं आहे काय नाही, कारण की घरात तर मोठं माणूस नव्हतं आणि मम्मीला पण यायचं नव्हतं. मम्मीला सुतक आहे म्हणून तर आमच्या घरात, पण मला तर यावं लागेल माझ्या लेकरा बाळांसाठी. पहिल्याचे म्हणायचे सगळे लेकरं बाळांसाठी केलं तर सगळ्या गोष्टीच चांगल्या असतात. त्यांचंच ऐकून आज पण म्हटलं दरवर्षी तर येते, पण ह्या वर्षी पण आले. म्हटलं आज शेवटचा दिवस आहे तर चला आपण निवद नारळ तर घेऊन जावं देवांसाठी. आणि लक्ष्मीआईला आणि म्हसोबाला, तर इथं म्हसोबा तर काही नव्हता, पण लक्ष्मीआईचं मंदिर होतं छानसं. तिथं सगळ्या लेकरांना घेऊन गेले पाया पडायसाठी आणि मस्त असं दर्शन वगैरे झालं. आणि वेदन पण सारखं येऊन पाया पडत होता आणि इतकं छान वाटायला लागलं. म्हटलं जाऊन दे, लेकरांना पण सवय लागते आपल्यामुळं. आपण जसं मोठ्या माणसाचं ऐकून करतो तसं लेकरंसुद्धा आपलं बघून काहीतरी पुढं करणार आहेत, हे त्यांची म्हणजे त्यांना आत्तापासून सवय लागते. ही सगळ्यात छान गोष्ट आहे, म्हणून इतकं छान वाटायला लागलं. आम्ही आलो आता आज शेवटचं मंगळवार म्हणून लक्ष्मी आईच्या पाया पडायला. तर इथं मंदिर आहे. मंदिर तर म्हणजे ग्रामस्थांचं आहे आणि हे पण म्हणजे इथलं ग्रामस्थांचं देवस्थान आहे. तर आम्ही सगळेजण पाया पडायला. पोरं पण इथं आले, तिघं पण. नाही तर नाना नानी पण आलेत. आम्हाला नाना नानी पण भेटले पाया पडायला. नाना पण देत शेवटचा आखाड. उद्या गटरी आमोशा ना नाना, उद्या गटरी.